तर नमस्कार मित्रांनो, आधुनिक पोल्ट्री म्हणजेच मॉडर्न पोल्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी आज आलो आहे ब्रॉयलर फार्म व्हिजिटला. पाठीमागं बघताय तुम्ही चिक्स आहे, 3 दिवसाची चिक्स आहे. आणि आज अवस्था अशी आहे की पेपर काढण्याची वेळ आलेली आहे. चिक्स आल्यानंतर किंवा चिक्स येण्याच्या पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं बघून घ्या, आपण पेपर आणत होतो. चिक्स येण्याच्या पूर्वी त्यांना पाण्याची भांडी भरून घेतो. पाण्याच्या भांड्यामध्ये औषध देतो. गुळ पाणी, कुणी साखर पाणी देत असेल. पण आपण डायरेक्टली एक प्रोडक्ट आहे एनाबोलाइट टी, हाही पाण्यामध्ये डायरेक्टली देऊ शकतो. 100 मिली 1000 पक्षाप्रमाणे जे RDK आपण भरून ठेवलेले त्याच्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचे. हा प्रोडक्ट काय करणार आहे की पक्षाला एनर्जेटिक ठेवणार आहे, एनर्जी प्रोव्हाइड करणार आहे, इनडायरेक्टली एनर्जी देणार आहे. म्हणजे पक्षाला एनर्जी मिळाली तर तो काय करेल, खांद्याकडे जाईल, पाण्याकडे जाईल. वीक जी मॉर्टॅलिटी व्हायची, वीक व्हायचा मरायचा, वीक व्हायचा मरायचा, ते वीक होऊन मृत्यूचं प्रमाण पक्षामध्ये कमी राहील. तर 100 मिली प्रति 1000 पक्षाप्रमाणे आपल्याला एनाबोलाइट टी चिक्स येण्याच्या पूर्वी पाण्यामध्ये द्यायचं आहे. त्याचबरोबर 50 मिली प्रति 1000 पक्षाप्रमाणे भैमरल आणि ग्रुईप्लेक्स आपल्या फार्मर मित्रांनी जरा बाजूला ठेवलं आहे, बहुतेक गोडाऊनमध्ये आहे. तर ग्रुईप्लेक्स हे बी कॉम्प्लेक्स आहे, तेही तुम्हाला 100 मिली प्रति 1000 पक्षाप्रमाणे पाण्यामध्ये द्यायचं आहे. पक्षी फार्ममध्ये आल्यानंतर सुरुवातीला अर्धा तास ते 1 तासापर्यंत तुम्ही साधारणतः फक्त पाणी द्यायचं आहे, म्हणजे पाणी हे सप्लिमेंट द्यायचं आहे. त्यानंतरच आपल्याला फिडिंगची व्यवस्था करायची. मग तुम्ही पेपर फिडिंग करा, फीडर लावा छोटे, किंवा फीडर प्लेट असेल गुणाकडे ते भरा. 12 तासाच्या पाण्यामध्ये हे द्या आणि 12 तासाच्या पाण्यामध्ये तुम्ही अँटीबायोटिक चालू करेल. त्यामध्ये लिक्झेन सेफ अँटीबायोटिक आहे, कुठल्याही किडनी लिव्हरवरती अफेक्ट करत नाही, स्ट्रेस फ्री आहे. पक्षी आरामशीर पाणी पिऊ शकतो, म्हणजे पाणी जर होत नाही, पाण्याची टेस्ट बदलत नाही, उलट पाण्याचा एक गोडवा वाढवतं हे लिक्झेन पावडर का, त्याच्यामध्ये सुक्रोज बेस आहे. आणि त्याचबरोबर आपलं टायलोसिन, ही टायलोसिन टॅबलेट आहे, याच्यामध्ये 50% असं प्रोडक्ट आहे ट्रॉक्स. हेही तुम्हाला 10 ग्रॅम प्रति 1000 पक्षाप्रमाणे ॲड करायचं आहे. लिक्झेन पावडर 20 ग्रॅम प्रति 1000 पक्षाप्रमाणे ॲड करायचं. 12 तासाच्या पाण्यामध्ये जाईल. त्याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो, जे काही व्हर्टिकल इश्यू असेल, काही पक्षामध्ये इन्फेक्शन बॅक्टेरियल असू शकतं, तर ते पहिल्याच दिवसापासून आपण अँटीबायोटिक ट्रीटमेंटनी कवर करू शकतो. आणि ह्या सप्लिमेंटमुळे पक्ष्यांना जे काही आपलं बॉडीवेट प्रॉपर पाहिजे, पक्षामध्ये मरतूक नाही व्हायला पाहिजे, पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पक्ष्यांचं इंटेक चांगला राहायला पाहिजे, या सर्वांसाठी आपल्याला हे औषध द्यायचं आहे. तर पेपर तिसऱ्या दिवशी प्रॉपरली काढून घ्यायचं. पेपर काढत असताना ते पेपरवरती पडलेलं जे फीड आहे, ते जे फीड आपल्याला पूर्णपणे अशी गुंडाळी करून ते पूर्णपणे बाहेर टाकून द्यायचं आणि जाळून टाकायचं आहे. नंतर परत तुसाची लेवल वाढवायची आहे, जागा वाढवायची आहे, पाण्याची भांडी आणि खाद्याची भांडी वाढवायची आहे. त्यानंतर बघा, पक्ष्यांना रिक्वायर्ड पाणी, खाद्य मिळेल, जागाही चांगली पुरेशी मिळेल आणि पक्षी आपला चांगला परफॉर्मन्स करेल. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आणि हे जे टूल्स आहे, हे टूल्स दाखवा. टूल्स जे आहेत, टूल्स पण आपल्याकडे चांगल्या क्वालिटीचं असणं आवश्यक आहे. आता हे जे टूल्स आहेत अतिशय छान आहे. छान म्हणजे फार त्याच्यामध्ये पार्टिकल साईज फार छोटी येते कधी कधी. पण टूल्स खरेदी करताना चांगल्या क्वालिटीचं करा, जेणेकरून काय होतं आहे, केक तयार होणार नाही. ज्यावेळेस आपण रॅकिंग करू, रॅकिंग करत असताना प्रॉपर रॅकिंग होईल आणि ते टूस कोरडं राहण्यास मदत होईल. आणि सगळ्यात महत्त्वाची तुसाची जी लेवल आहे, बरेच लोक काय करतात, खूप महाग आहे. पण मित्रांनो काळजी घ्या की टूस हे फक्त आपल्याला म्हणजे खूप मॅन्डेटरी, खूप गरजेचं आहे. कारण आपण घरामध्ये जे म्हणतो ना, बेडची खूप काळजी घेतो, बेड स्वच्छ असावा, चांगला असावा, नीटनेटका असावा. तसंच पक्ष्यांमध्ये सुद्धा ही जे तुसाचा जो लेअर देतो आपण, तूस जे टाकतो, ते त्यांचा एक बेडच आहे. तो बेड जर चांगला असेल तर पक्षीवरती परफॉर्मन्स चांगला करेल. तर याची जी आपण टाकतो शेडमध्ये, तर त्याची जी लेवल आहे साधारणतः 2.5 ते 3 इंचापर्यंतची उंची असावी. जसा फ्लोअरवर टाकला, फ्लोअरवर टाकल्यानंतर ह्या 2.5 ते 3 इंचाचा लेअर असावा. म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार आहे, प्रॉपर आपण ज्यावेळेस रॅकिंग करणार आहे, तर रॅकिंग पण प्रॉपर होणार आहे. त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण, मॉइश्चर लेवल मेंटेन राहील, ह्युमिडिटी आपण जे म्हणतो ती मेंटेन राहील आणि पक्षीवरती परफॉर्मन्स करेल. पक्षी काय होतं, कधी कधी लूज मोशन करतो, ड्रॉपिंग करतोय, तर ते त्या तुसामध्ये प्रॉपर मिक्स होईल. आणि तुसाची लेवल जर जास्त राहिली ना, तर ते मिक्स होत राहील आणि ड्राय होत राहील. तर तीच लेवल जर तुम्ही कमी ठेवली, तर तुमचा दुसऱ्याच आठवड्यात तुमचं तूस जे आहे त्या कोब्याला, ज्या फ्लोअरला चिकटून जाईल. तुम्ही रॅकिंग काही करू शकत नाही. आणि याचे दुष्परिणाम असे होतील की शेडमध्ये उग्र वास येईल, अमोनिया तयार होईल,
पक्ष्यांमध्ये काय होईल याचा रिफ्लेक्ट की चिकचिक करायला सुरुवात होईल, सर्दी येण्याचे चान्सेस राहील, डोळ्याला जळजळ होईल, तर आणि पक्षी परफॉर्मन्स करत नाही आणि याच्यामुळे आणखी परफॉर्मन्स खराब होऊन जाईल आणि पक्षी लूज मोशन पण जास्त प्रमाणात करेल आणि खाल्लेलं जे फीड आहे ते पण युटिलाइज होणार नाही, अनडायजेशन दिसेल. तर काळजी घ्या मित्रांनो, आपण शेडमध्ये जे तूस पसरवतो तुसाची उंची ही 2.5 ते 3 इंचापर्यंत मिनिमम ठेवायला पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद मित्रांनो. ओके.